इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिनिधी जहीर कुरेशी, सिल्लोड तालुक्यातील शिवणा ग्रामपंचायत कार्यालय तसेच नॅशनल उर्दू प्रायमरी स्कूल इथं सावित्री माईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभ्या राहणाऱ्या आणि शिक्षणातून समाज परिवर्तन घडवणाऱ्या महान समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, त्या काळात सावित्रीमाईंनी स्वतः शिक्षण घेतले आणि हजारो मुली व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचा संघर्ष केवळ शिक्षणापुरता मर्यादित नव्हता, तर स्त्रीला माणूस म्हणून सन्मान मिळावा यासाठीचा तो लढा होता. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त साजरा होणारा महिला मुक्ती दिन हा त्यांच्या विचारांचा जिवंत वारसा मानला जातो. शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेच्या बळावर महिलांनी पुढे जावे हा संदेश सावित्री माईंनी कृतीतून दिला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासानं पुढे येत आहेत. यामागे सावित्री माईंच्या विचारांची प्रेरणा आहे. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना अल्पसंख्याक सिल्लोड तालुका अध्यक्ष शेख सलीम, सरपंच डॉक्टर सलमान खान, राजूबाबा काळे, इक्बाल कुरेशी, मजहर पेशमाम, इरमान पेशमाम, सचिन सलीम, ताहेर चौस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सावित्री माईंचा आदर्श देशातील कोट्यावधी महिलांना कायम प्रेरणा देत राहो हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.